नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या भागामध्ये. आजच्या भागामध्ये आपण टेन्सचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ. जेव्हा एखादी क्रिया किंवा घटना होऊन गेलेली असते, घडून गेलेली असते, तेव्हा अशी घडून गेलेली क्रिया किंवा घटना व्यक्त करण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ याचा उपयोग करतो. सिंपल पास्ट टेन्स याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट. कर्ता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप अधिक कर्म, म्हणजेच राहिलेला जो काही वाक्याचा पार्ट आहे तो. सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म हे मेन स्ट्रक्चर आहे. यामध्ये मेन पार्ट काय आहे? वर्बचा सेकंड फॉर्म. इंग्रजी वाक्यात सब्जेक्ट नंतर जेव्हा पास्ट टेन्सचे म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप येते तेव्हा ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे असते. सब्जेक्ट नंतर वर्ब येते आणि त्या वर्बचा जर सेकंड फॉर्म असेल तर ते सेंटेन्स कोणतं झालं? सिंपल पास्ट टेन्सचं झालं. आणि मराठी वाक्यामध्ये क्रियापदाचे शेवटचे अक्षर हे ले, ला, ली, लो एक्सेट्रा असेल तर ते वाक्य सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळाचे असते. फॉर एक्झाम्पल, लिहिले, खाल्ले, आला, गेला, गेली, वाचले, बसलो, पळालो, उडालो, नाचलो, गायले एक्सेट्रा. तर ही काही क्रियापदे यांच्या शेवटचे अक्षर काय झालं? ल वरून काय होतं? या क्रियापदाचा शेवट होतो. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये असे क्रियापद आलेले असतील तेव्हा हे वाक्याचा प्रकार कोणता झाला? सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ. आणि इंग्रजीमध्ये जेव्हा सेंटेन्स मध्ये वर्बचा सेकंड फॉर्म असेल तेव्हा ते सेंटेन्स कोणतं झालं? सिंपल पास्ट टेन्स. इंग्रजीमध्ये सेकंड फॉर्म, वर्बचा सेकंड फॉर्म. आणि मराठीमध्ये जेव्हा क्रियापदाच्या शेवटचे अक्षर हे ले, ला, ली, लो असे असेल तर तो झाला सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. अशा प्रकारे आपण वाक्याचा काळ ओळखू शकतो. साध्या भूतकाळाचं स्ट्रक्चर पाहिलं आपण सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर आपण काही सेंटेन्स पाहूया. त्याने आंबा खाल्ला. ही एट अ मँगो. खाणे म्हणजे इट आणि इटचा सेकंड फॉर्म काय झाला? एट. आता इथे पहा, मराठी सेंटेन्स आहे त्याने आंबा खाल्ला. यामध्ये क्रियापद आहे खाल्ला. आता खाल्ला या क्रियापदाचं शेवटचं अक्षर काय झालं? ला झालं. त्यामुळे हे सेंटेन्स कोणत्या प्रकाराचं झालं? साध्या भूतकाळाचं झालं. आणि याचं इंग्रजी सेंटेन्स काय झालं? ही एट अ मँगो. स्ट्रक्चर काय आपलं? सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट. यामध्ये सब्जेक्ट आहे त्याने म्हणजे ही, इट खाल्ले म्हणजेच खाणे. खाण्याला काय म्हणतात? इट. आणि इटचा सेकंड फॉर्म काय झाला? इट एट. एट हा सेकंड फॉर्म झाला त्यामुळे ही नंतर आपण एट लिहितो. आणि ऑब्जेक्ट काय झाला आपला? मँगो. अ मँगो. त्याने आंबा खाल्ला. ही एट अ मँगो. इटचा सेकंड फॉर्म आहे एट त्यामुळे सेंटेन्स होईल ही एट अ मँगो. सेकंड सेंटेन्स आहे मी निबंध लिहिला. या सेंटेन्स मध्ये क्रियापद काय आहे? लिहिला. शेवट काय आहे? ला. त्यामुळे हे सेंटेन्स कोणत्या प्रकारचं झालं? साध्या भूतकाळाचं झालं. लिहिणे म्हणजे राईट. राईटचा सेकंड फॉर्म काय झाला? रोट. राईट रोट. त्यामुळे सेंटेन्स काय होईल?
I wrote an essay. निबंध म्हणजे essay. I wrote an essay. थर्ड सेंटेन्स, राजने वर्तमानपत्र वाचले. वाचले हे काय झालं? क्रियापद. यामध्ये शेवट कोणत्या अक्षराने होतो? ले. त्यामुळे हे सेंटेन्स कोणतं झालं? सिंपल पास्ट टेन्स, साध्या भूतकाळाचं. त्यामुळे वाचणे, वाचणे म्हणजे काय? रीड. रीडचं सेकंड फॉर्म काय आहे? रेड आहे, पण स्पेलिंग सेमच आहे. रीड, रेड. READ. सेकंड फॉर्म जेव्हा यूज करतो आपण तेव्हा स्पेलिंग सेमच राहते, फक्त त्याचा उच्चार चेंज होतो. रीडचं रेड होतं. स्पेलिंग READ हीच आहे. राज रेड द न्यूजपेपर. फोर्थ सेंटेन्स आहे, ते पुण्यात राहिले. यामध्ये क्रियापद आहे राहिले आणि याचा शेवट होतो ले या अक्षराने. त्यामुळे हे झालं साधा भूतकाळ. आता राहिले, राहिले म्हणजे लिव. याचं सेकंड फॉर्म काय? लिवचं लिव्ड. LIVED. दे लिव्ड इन पुणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, पक्षी आकाशात उडाले. पक्षी आकाशात उडाले. यामध्ये क्रियापद आहे उडाले. याचा शेवट कोणत्या अक्षराने होतो? लेने. त्यामुळे हे सेंटेन्स कोणत्या प्रकाराचं झालं? साध्या भूतकाळाचं, सिंपल पास्ट टेन्स. हे सेंटेन्स कसं होणार? उडणे म्हणजे फ्लाय. फ्लायचं सेकंड फॉर्म काय? फ्लाय, फ्ल्यू, फ्लो. सेकंड फॉर्म काय आहे? फ्ल्यू. त्यामुळे सेंटेन्स काय होईल? बर्ड्स फ्ल्यू इन द स्काय. मी नवीन पुस्तक आणले. आणले, आणले म्हणजे काय? आणणे, ब्रिंग. आणि ब्रिंगचा सेकंड फॉर्म काय? ब्रॉट. ब्रिंग, ब्रॉट. आय ब्रॉट अ न्यू बुक. आम्ही आंबे विकत घेतले. विकत घेणे म्हणजे बाय. बायचा सेकंड फॉर्म काय? बॉट. ब्रॉट आणि बॉट मध्ये फरक आहे. इथे आर आहे आणि इकडे आर नाहीये. आणणे म्हणजे ब्रिंग. ब्रिंगचा सेकंड फॉर्म ब्रॉट आणि बायचा सेकंड फॉर्म बॉट. वी बॉट मँगोज. तिने चोराला पकडले. पकडणे म्हणजे कॅच. कॅचचा सेकंड फॉर्म काय? कॉट. शी कॉट अ थीफ. त्याने त्याची सर्व संपत्ती देशाला दिली. यामध्ये वर्ब काय? दिली. दिली म्हणजे काय? गिव. गिवचा सेकंड फॉर्म काय? गेव. गिव, गेव, गिवन. ही गेव ऑल हिज वेल्थ टू द कंट्री. राजने काठी मोडली. मोडली, मोडणे म्हणजे ब्रेक. ब्रेकचा सेकंड फॉर्म काय? ब्रोक. राज ब्रोक अ स्टिक. माझ्या आईने खुर्ची कोपऱ्यात ठेवली. यामध्ये वर्ब आहे ठेवली, म्हणजेच ठेवणे. ठेवणे म्हणजे काय? पुट. पुटचा सेकंड फॉर्म पुटच आहे. पुट, पुट, पुट. पुट, पुट, पुट. माय मदर पुट द चेअर इन द कॉर्नर. रमाने झाडूने सर्व बाग झाडली. झाडली. यामध्ये क्रियापद काय? झाडली. झाडणे म्हणजे काय? स्वीप. आणि स्वीपचा सेकंड फॉर्म काय? स्वेप. रमा swept the whole garden with a broom. झाडू म्हणजे ब्रूम. काल माधवने सफरचंद विकले. विकले म्हणजे विकणे. क्रियापद काय झालं? विकणे. आणि विकणे म्हणजे सेल. सेलचा सेकंड फॉर्म काय? सोल्ड. यस्टरडे माधव सोल्ड ऍपल्स. काही सेंटेन्स पाहूया. त्याने वाद केला. ही आर्ग्यू. त्यांनी आक्रमण केलं. दे अटॅक्ड. त्यांनी विनंती केली. दे रिक्वेस्टेड. त्याने माफी मागितली. ही अपोलॉइज्ड. तिने त्याला माफ केले. शी फॉरगेव हिम. शी फॉरगेव हिम. मला समजलं. आय अंडरस्टूड.
अंडरस्टँडचं काय होणार? अंडरस्टूड. समजणे म्हणजे अंडरस्टँड आणि समजणं म्हणजेच अंडरस्टूड. मला माहित झालं. आय न्यू. साध्या भूतकाळात प्रश्नार्थी म्हणजेच इंटरोगेटिव्ह आणि नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह वाक्यात did या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतात आणि verb पहिले रूप वापरतात. आता आपण प्रेझेंट टेन्स मध्ये डू आणि डजचा वापर केला. सेम या ठिकाणी आपण didचा वापर करणार आहोत. पास्ट टेन्स मध्ये आपण didचा वापर करतो आणि प्रेझेंट टेन्स मध्ये आपण डू आणि डजचा वापर करतो. तर आपल्याला डू आणि डजच्या वेळेस विचार करावा लागत होता की आपला सब्जेक्ट सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. पण या ठिकाणी आपण सर्व काही सब्जेक्ट जे काही सर्व सब्जेक्ट आहेत कर्ते आहेत त्यांच्या सोबत आपण did या क्रियापदाचा वापर करतो. सर्व एकवचनी आणि अनेकवचनी कर्त्यासोबत did चा वापर होतो. एक्झाम्पल आहे मी आंबे खाल्ले. I ate mangoes. मी आंबे खाल्ले नाही. I did not eat mangoes. हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. पॉझिटिव्ह सेंटेन्स होता मी आंबे खाल्ले. I ate mango. या ठिकाणी तुमचं वर्ब काय? खाणे. खाणे म्हणजे eat. चा सेकंड फॉर्म आहे ate. पण जेव्हा आपण या सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स करू तेव्हा आपण didचा वापर करतो. पण didचा वापर केल्यानंतर आपण आपलं जे काही वर्ब आहे त्याचा फर्स्ट फॉर्म वापरतो. सेंटेन्स जेव्हा निगेटिव्ह करत असू किंवा इंटरोगेटिव्ह करत असतो त्यावेळेस आपण didचा वापर करतो. पण त्यावेळेस आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतो. ठीक आहे. तर मी आंबे खाल्ले नाही कसं होईल? I did not eat mangoes. किंवा did not ऐवजी आपण didn't पण म्हणू शकतो. I didn't eat mangoes. हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थी वाक्य कसं होईल? मी आंबे खाल्ले का? ह्या सेंटेन्सची सुरुवात did ने होईल. Did I eat mangoes? या ठिकाणी वर्ब आहे तसा घेतलेला आहे आपण निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. जे काही वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आपण तोच घेतो. फक्त सेंटेन्स मध्ये didचा वापर करतो. आणि जे काही आपलं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये मात्र आपण एटचा वापर करतो. नेक्स्ट सेंटेन्स मी विचारलं. I asked. तू विचारलंस का? Did you ask? मी विचारलं नाही. I didn't ask or I did not ask. तर अशा प्रकारे आपण निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार करतो. सिंपल पास्ट टेन्स मध्ये didचा वापर करून. यामध्ये आपण didचा वापर करतो आणि निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरतो. त्याने नेले. He took. त्याने नेले का? Did he take? त्याने नेले नाही. He didn't take. त्याने दाखवले. He showed. त्याने दाखवले का? Did he show? त्याने दाखवले नाही. He didn't show. तिने पाहिले. She saw. तिने पाहिले का? Did she see? तिने पाहिले नाही. She didn't see. तिने सांगितले. She told. तिने सांगितले का? Did she tell? तिने सांगितले नाही. She didn't tell. तिने गायले. She sung. तिने गायले का? Did she sing? तिने गायले नाही. She didn't sing. ती नाचली. She danced. ती नाचली का? Did she dance? ती नाचली नाही. She didn't dance. ते शिकले. They learned. ते शिकले का? Did they learn? ते शिकले नाहीत. They didn't learn. मी बोलले. I spoke. तू बोलली का?
Did you speak? मी बोलले नाही. I didn't speak. मी लिहिले. I wrote. तू लिहिलेस का? Did you write? मी लिहिले नाही. I didn't write. मी ऐकले. I listen. तू ऐकलेस का? Did you listen? मी ऐकले नाही. I did not listen. मी बसले. I sat. तू बसलास का? Did you sit? मी बसले नाही. I didn't sit. मी झोपले. I slept. तू झोपलास का? Did you sleep? मी झोपले नाही. I didn't sleep. त्याने आणले. He brought. त्याने आणले का? Did he bring? त्याने आणले नाही. He didn't bring. त्यांनी शिकवले. They taught. त्यांनी शिकवले का? Did they teach? त्यांनी शिकवले नाही. They didn't teach. आम्ही बोलावले. We called. आम्ही बोलावले का? Did we call? आम्ही बोलावले नाही. We didn't call. आम्ही पाठवले. We sent. आम्ही पाठवले का? Did we send? आम्ही पाठवले नाही. We didn't send. ट्रेन आली. The train came. ट्रेन आली का? Did the train come? ट्रेन आली नाही. The train didn't come. बस गेली. The bus went. बस गेली का? Did the bus go? बस गेली नाही. The bus didn't go. आम्ही मदत केली. We helped. आम्ही मदत केली का? Did we help? आम्ही मदत केली नाही. We didn't help. क्लास सुरू झाला. The class started. क्लास सुरू झाला का? Did the class start? क्लास सुरू झाला नाही. The class didn't start. क्लास संपला. The class finished. क्लास संपला का? Did the class finish? क्लास संपला नाही. The class didn't finish. भारत जिंकला. India won. भारत जिंकला का? Did India win? भारत जिंकला नाही. India didn't win. माझं काम संपलं. My work finished. तुझं काम संपलं का? Did you finish your work? माझं काम संपलं नाही. My work didn't finish. ते पोहोचले. They reached. ते पोहोचले का? Did they reach? ते पोहोचले नाही. They didn't reach. आम्ही भेटलो. We met. आम्ही भेटलो का? Did we meet? आम्ही भेटलो नाही. We didn't meet. सूर्य उगवला. The sun rose. सूर्य उगवला का? Did the sun rise? सूर्य उगवला नाही. The sun didn't rise. तिने ठरवलं. She decided. तिने ठरवलं का? Did she decide? तिने ठरवलं नाही. She didn't decide. त्यांनी नकार दिला. They denied. त्यांनी नकार दिला का? Did they deny? त्यांनी नकार दिला नाही. They didn't deny. ते विसरले. They forgot. ते विसरले का? Did they forget? ते विसरले नाहीत. They didn't forget. तो म्हणाला. He said. तो म्हणाला का? Did he say? तो म्हणाला नाही. He didn't say. तो पास झाला. He passed. तो पास झाला का? Did he pass? तो आला. He came. तो आला का?
Did he come? तो आला नाही. He did not come. मी वाचलं. I read. तू वाचलंस का? Did you read? मी वाचलं नाही. I didn't read. मला आवडलं. I liked. तुला आवडलं का? Did you like? मला आवडलं नाही. I didn't like. मी मदत केली. I helped. तू मदत केलीस का? Did you help? मी मदत केली नाही. I didn't help. मी सकाळी उठलो. I got up in the morning. बस सुटली. The bus left. शाळा सुरू झाल्या नाहीत. The schools didn't open. कार्यक्रम सुरू झाला का? Did the program start? मोठा पाऊस सुरू झाला. The heavy rain started. सामना थांबला. The match stopped. पाऊस पडला. It rained. मला वाटलं. I thought. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्सचा सेकंड पार्ट पाहिलेला आहे. सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. पार्ट 1 मध्ये आपण साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिलेला आहे. तर हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी पार्ट 1 म्हणजेच टेन्स पार्ट 1 हा नक्की पहा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे पास्ट टेन्स मध्ये आपण काय करतो? वर्बचा सेकंड फॉर्म यूज करतो. याचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. यानंतर आपण जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार करतो अशा वेळेस आपण डीड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतो. यामध्ये जेव्हा आपण डीडचा वापर करतो तेव्हा आपल्या वर्बचा आपण फर्स्ट फॉर्म यूज करतो. अशा प्रकारे आपण सिंपल टेन्स मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स पाहिलेले आहेत. तर यानंतर आपण नेक्स्ट टेन्सचा पार्ट पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक यू.